दहिवल रस्त्यावर बायोडिझेलचा धंदा जोमात, महसूल विभाग कोमात। साक्री तालुक्यातील दहिवल रस्त्यावरील चांदणी हॉटेल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बायोडिझेलचा धंदा उघडपणे सुरू असून शासनाने बंदी घातल्यावरही हा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार हुसेनभाई मिर्झा यांच्या नावाने हा बायोडिझेल धंदा जोमात सुरू आहे। या धंद्यामध्ये स्थानिक महसूल विभाग, सप्लायर इन्स्पेक्टर, तहसील कार्यालय तसेच पोलीस विभागातील काही अधिकारी सहभागी असल्याचे आरोप करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दरमहा ठराविक हप्ता स्वरूपात आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे संबंधित अधिकारी या बेकायदेशीर धंद्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत। तहसीलदारांना व्हिडिओ पुरावे दाखवूनही त्यांनी कारवाई न केल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणात गुजरातमधून येणाऱ्या बायोडिझेलचा पुरवठा होत असल्याचे तसेच काही नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाला प्रभावाखाली ठेवले जात असल्याचे आरोप होत आहेत। त्यामुळे महसूल विभागाकडून शासन आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। वाहनधारक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी सांगितले की या नकली बायोडिझेलमुळे त्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत असून कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। तरीही प्रशासन निष्क्रिय राहिल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की महसूल विभागातील भ्रष्टाचार, अधिकारी, सप्लायर यांचे संगनमत व बेकायदेशीर बायोडिझेल विक्री याबाबत तात्काळ सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.